पनवेल ठाणे लोकलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी दोघांची धरपकड करण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या फुटेजवरून रेल्वे पोलिसांनी जयंता बाबुल सोम आणि माधव सरकार या दोन आरोपींना ताब्यात घेतलंय। चोरीच्या उद्देशाने या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। 12 जूनला तुषार जाधव पहाटे पनवेलहून सकाळी 4:30 वाजता घरी जाण्यासाठी निघाला होता। दरम्यान मानसरोवर रेल्वे स्टेशनवर दोन्ही आरोपींनी पनवेल ठाणे लोकल पकडली होती। लोकल घणसोली स्थानकात येताच या आरोपींनी चोरीच्या उद्देशाने तुषारवर धारधार चाकूने हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय। या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत। एका आरोपीचं नाव आहे जयंत बाबू सोमा उर्फ राजा, राहणार वेस्ट बेंगॉल हावडा, आणि दुसरा आरोपी आहे माधव नकुल सरकार, हाही राहणारा हावडा वेस्ट बेंगॉल। आरोपींचा उद्देश तुषार जाधव हा एकटा त्या लगेज डब्यात बसला होता। तो एकटा आहे हे बघून त्याचा फायदा घेऊन, संधीचा फायदा घेऊन त्याला चाकू दाखवून लुबाडण्याचा हाच उद्देश त्यांचा त्यामध्ये दिसून येतो।